तुमचा पहिला प्रश्न आहे, भारताचे संविधान कधी लागू करण्यात आले? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए 26 जानेवारी 1949, ऑप्शन बी 26 जानेवारी 1950, ऑप्शन सी 26 नोव्हेंबर 1949, ऑप्शन डी 26 नोव्हेंबर 1949. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 26 जानेवारी 1950. तुमचा दुसरा प्रश्न आहे, नवी दिल्लीपूर्वी भारताची राजधानी कुठे होती? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी कोलकाता, ऑप्शन सी चेन्नई, ऑप्शन डी यापैकी नाही. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कोलकाता. तुमचा तिसरा प्रश्न आहे, भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए 15 ऑगस्ट 1947, ऑप्शन बी 15 ऑगस्ट 1948, ऑप्शन सी 15 ऑगस्ट 1949, ऑप्शन डी 15 ऑगस्ट 1950. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 15 ऑगस्ट 1947. तुमचा चौथा प्रश्न आहे, वास्को द गामा भारतात कधी आला? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए 1992, ऑप्शन बी 1498, ऑप्शन सी 1948, ऑप्शन डी 1857. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 1498. तुमचा पाचवा प्रश्न आहे, स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए जवाहरलाल नेहरू, ऑप्शन बी मोतीलाल नेहरू, ऑप्शन सी लाला लजपत राय, ऑप्शन डी महात्मा गांधी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मोतीलाल नेहरू. तुमचा सहावा प्रश्न आहे, कोणत्या मुघल शासकाने आपले आत्मचरित्र लिहिले? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए बाबर, ऑप्शन बी हुमायून, ऑप्शन सी अकबर, ऑप्शन डी शहाजहान. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए बाबर. तुमचा सातवा प्रश्न आहे, महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू केले? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए 1941, ऑप्शन बी 1942, ऑप्शन सी 1945, ऑप्शन डी 1946. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 1942. तुमचा आठवा प्रश्न आहे, राजा राम मोहन रॉय यांना राजा ही पदवी कोणी दिली? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी रवींद्रनाथ टागोर, ऑप्शन सी अकबर दुसरा, ऑप्शन डी सुभाषचंद्र बोस. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी अकबर दुसरा. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कोणते फळ खाल्ल्याने पोटात गॅस तयार होत नाही? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए लिची, ऑप्शन बी सफरचंद, ऑप्शन सी पपई, ऑप्शन डी चिकू. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सफरचंद. तुमचा 10वा प्रश्न आहे, उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए अरुणाचल प्रदेश, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी इंडोनेशिया, ऑप्शन डी भारत. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनची बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.